नमस्कार दर्शको, नवीन एका व्हिडिओमध्ये मी स्वागत करत आहे आपला सर्वांचा लाडका गणेश डवरी. आणि आपण पाहत आहात GD ऑलराऊंडर हे युट्यूब चॅनल. दर्शको, अत्यंत महत्वाची अशी मी अपडेट आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. आणि ती अपडेट आहे आपल्या महाराष्ट्रातील तमाम शेतकरी वर्ग या लोकांसाठी. तर शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची अशी माहिती होणार आहे. आणि ही माहिती आनंदाची सुद्धा आहे. त्यामुळे कुठेही न स्किप करता, कुठेही अर्धवट व्हिडिओ न सोडता, न करता हा शेवटपर्यंत ज्यावेळी आपण व्हिडिओ पाहाल त्यावेळी आपल्याला ही नेमकी काय माहिती आहे हे आपल्या लक्षात येईल. तर दर्शको, आपल्यासाठी ही माहिती आहे की शेतकऱ्यांना 4 ते 5 एकर जमीन मिळणार. हो दर्शको, अत्यंत आनंदाची ही बातमी आहे. आपले महसूल विभाग मंत्री आपले चंद्रकांत बावनकुळे साहेबांनी नुकतीच एक घोषणा केलेली आहे की भूमिहीन शेतकरी जे आहेत त्यांना महाराष्ट्र शासनातर्फे जमीन मिळणार आहे. आणि ती जवळ-जवळ 4 ते 5 एकर. तर ही जमीन कशी मिळणार आहे? त्यासाठी काय-काय डॉक्युमेंट लागणार आहेत आणि कोण पात्र शेतकरी आहेत, हे आपल्याला यामध्ये मी सांगणार आहे. त्यामुळे कुठेही अर्धवट व्हिडिओ न करता शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि इकडे साईडला दिलेल्या घंटेवर क्लिक करून GD ऑलराऊंडर हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तर दर्शको, मी ही महसूल विभागात एका कार्यालयात जाऊन ही आपल्यासाठी मी खास करून माहिती आणलेली आहे. ती माहिती नेमकी काय आहे, कोणत्या स्वरूपाची आहे, हे आता आपण जाणून घेऊया. तर आता आपण व्हिडिओ सुरू करूया. भूमिहीन शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. शेतकरी वर्ग लोकांसाठी आनंदाची बातमी. 4 ते 5 एकर जमीन आज आपल्याला मिळणार. तर पॉइंट ऑफ पॉइंट आपण हा विषय, ही माहिती आपण जाणून घेऊ. तर दर्शको, भूमिहीन शेतकरी यामध्ये आपले माजी सैनिक सुद्धा असणार आहेत. आणि इतर दुर्बल घटकांसाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शेतजमीन नियम 2026, महाराष्ट्र लँड रूल्स 2026 अंतर्गत एक अत्यंत महत्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या नवीन अपडेटनुसार वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या जमिनीच्या मालकी हक्काचा प्रश्न सोडवण्यात आलेला आहे. या नवीन शासकीय निर्णयाची GR सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आपण आता दर्शको पाहणार आहोत. नीट आणि काळजीपूर्वक दर्शको ऐका. मुख्य निर्णय: वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 फ्री होल्ड होणार. बघा, वर्ग 2 च्या जमिनी आणि वर्ग 1 ची जमीन फ्री होल्ड होणार. सुमारे 40 ते 50 वर्षापूर्वी महाराष्ट्र जमीन धारणा अधिनियम 1961 अंतर्गत शासनाने अतिरिक्त ठरवलेल्या जमीन भूमिहीन शेतकरी, माजी सैनिक आणि अनुसूचित जाती जमाती मधील दुर्बल घटकांना शेतीसाठी दिल्या होत्या. मात्र या जमिनी भोगवाटपदार वर्ग 2 च्या होत्या. नवीन बदल: आता या जमिनी भोगवाटपदार वर्ग 1 क्लास 1 फील्ड होल्ड मध्ये रूपांतरित करण्यास राज्य मंत्रिमंडळाने महसूल विभागाने मंजुरी दिलेली आहे. किती आनंदाची बातमी आहे बघा. माजी सैनिक, इतर दुर्बल घटक, अनुसूचित जमाती यांना खूप महत्वाची ही बातमी आहे. फायदा आता काय होणार आहे बघा यातून. त्यामुळे जमिनीवर शेतकऱ्यांचा पूर्ण मालकी हक्क प्रस्थापित होणार आहे. म्हणजे ज्यावेळी तुम्हाला ज्यावेळी जमीन मिळेल त्यावेळी पूर्ण हक्क तुमचा होणार आहे. या निर्णयामुळे काय बदल होणार? शेतकऱ्यांची होणारे फायदे बघा. पूर्वी वर्ग 2 ची जमीन असल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता, ज्या आता दूर होणार आहेत. विक्री किंवा हस्तांतरणाची अडचण दूर होणार आहे. पूर्वी ही जमीन विकायची असल्यास किंवा हस्तांतरित करायची असल्यास प्रत्येकी वेळी जिल्हाधिकाऱ्यांची, कलेक्टरची परवानगी घ्यायला लागायची. आणि आता तब्बल 50 ते 75% रक्कम अनार्जित रक्कम म्हणून शासनाला भरावी लागायची. आता नवीन नियमानुसार ही अट सुलभ करण्यात आलेली आहे. बिगर शेती येणे वापर शक्य. ज्या जमिनीचा वापर आता इतर कायदेशीर करण्यासाठी करणे अधिक सोपे होईल. बघा, ते सुद्धा आपल्याला महत्वाचं आहे. आता त्या जमिनीवर आपण कर्ज सुद्धा आपल्याला मिळू शकतो. जमीन वर्ग 1 मध्ये असल्यामुळे
बँक कर्ज किंवा इतर शासकीय योजनेचा लाभ घेणे आता सुलभ होणार आहे. बघा, लाभार्थी आणि व्याप्ती बघा. एकूण लाभार्थी राज्यातील 1.09 लाख पेक्षा जास्त भूमिहीन व दुर्बल घटकातील शेतकरी कुटुंबाचा याचा थेट फायदा होणार आहे. बघा, जमिनीचे क्षेत्रफळ जवळपास 1.73 लाख हेक्टर शेतजमिनीचा प्रश्न निर्णयामुळे मार्गी लागला आहे. तर 4, रूपांतराची प्रक्रिया. अधिकार नियम 2026 4 मे 2026 रोजी झालेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार रूपांतराने अधिकृत पुढील प्रमाणे विभागण्यात आलेले आहे. 50 लाखापर्यंत मूल्यांक असलेल्या जमिनी, ज्या जमिनीचे बाजार मूल्य रेडी रेकनर दरानुसार 50 लाख रुपयापर्यंत आहेत, अशा जमिनीचे वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये रूपांतर करण्याचा अंतिम अधिकार थेट जिल्हा अधिकाऱ्यांना, कलेक्टरांना देण्यात आलेला आहे. यामुळे प्रक्रिया अधिक जलद गतीने होणार आहे. 50 लाखापेक्षा जास्त मूल्यांकन असलेल्या जमिनीचे मूल्य 50 लाखापेक्षा जास्त असल्याने जिल्हा अधिकारी अर्ज मिळाल्यापासून 3 महिन्याच्या आत पडताळणी करून ते अर्ज राज्य शासनाच्या पूर्व मान्यतेसाठी पाठवतील. बघा, किती आनंदाची बातमी आहे ज्या भूमिहीन शेतकऱ्यांसाठी. तर रूपांतर अधिक मूल्य, शासनाने यासाठी नवीन रूपांतर अधिमूल्य रचना मंजूर केली आहे. नोटीस मिळाल्यापासून 3 महिन्याच्या आत हे अधिमूल्य भरणे आवश्यक आहे. थोडक्यात महत्वाचे, जर तुमच्याकडे किंवा ओळखीतील कुणाकडे अशी शासनाकडून मिळालेली वर्ग 2 ची जमीन असेल, बघा, महाराष्ट्र शासनाकडून वर्ग 2 ची जमीन कुणाकडे असेल, ज्या महाराष्ट्र शासनाने आपल्याला जमिनी दिलेल्या आहेत भूमिहीन शेतकऱ्यांसाठी, वर्ग 2 च्या जमिनी, त्यांच्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ आहे. ज्यांना जे भूमिहीन शेतकरी आहेत त्यांना हा लगेच लक्षात येईल. तर वर्ग 2 ची जमीन असेल तर अशा महाराष्ट्र शेतजमीन नियम 2026 नुसार नाममात्र रूपांतर अधिमूल्य भरून ती पूर्णपणे स्वतःच्या मालकीची वर्ग 1 करून घेता येईल. यासाठी संबंधित तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येईल. बघा, जे भूमिहीन शेतकरी आहेत त्यांना जे शासनाने जमीन दिल्या होत्या, 4 ते 5 एकर अशा जमीन दिल्या होत्या, त्या आता आपल्या मालकीच्या सुद्धा होणार आहे. त्यातून आपल्याला वर्ग 2 च्या अंतर्गत ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत नियम 2026 च्या नुसार. तर महाराष्ट्र शेत जमीन नियम 2026 आणि शासनाच्या इतर योजनेच्या भूमिहीन शेतकऱ्यांसाठी किती एकर जमीन मिळते हे सुद्धा आता आपण पाहूया. याचे निकष जमिनीच्या प्रकारानुसार ठरवले जाते. यामध्ये प्रामुख्याने 2 वेगळ्या वेगळ्या बाबी आहेत. नंबर 1, नवीन सुधारित नियमानुसार आधी मिळालेल्या जमिनीचे प्रमाण. जर तुमच्या कुटुंबाला महाराष्ट्र शेत जमीन धारणेची कमाल मर्यादा अधिनियम 1961 सिलिंग कायदा अंतर्गत पूर्वीच शासनाकडून जमीन मिळालेली असेल, ज्याचे आता 2026 मध्ये वर्ग 1 मध्ये रूपांतर होत आहे, तर ते क्षेत्र साधारणपणे खालील प्रमाणे होते. कोरडाहू जिरायत जमीन प्रति कुटुंब साधारण 4 ते 5 एकर पर्यंत. तर बागायतसाठी बघा, बागायत पाण्याची सोय असलेले जमीन प्रति कुटुंब साधारण 2 एकर पर्यंत. पॉइंट 2, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना नवीन खरेदीसाठी. जर तुम्ही भूमिहीन शेतकरी किंवा मजूर म्हणून शासनाच्या थेट जमीन वाटप खरेदी योजनेच्या विशेष अनुसूचित जाती व नवबुद्ध घटकांसाठी लाभ घेणार असाल, तर शासन स्वतःहून जमीन खरेदी करून ती भूमिहीनांना 100% अनुदानावर देत आहे. या योजनेत नवीन निष्कर्ष मिळणारे क्षेत्र आपल्याला आता मी सांगत आहे. बघा, अत्यंत महत्वाची अशी जे शेतहीन जमीन आहेत, भूमिहीन शेतकरी आहेत किंवा ऑलरेडी महाराष्ट्र शासनाने त्यांना जमीन दिलेली आहे, त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा हा व्हिडिओ आहे. जमिनीचा प्रकार, मिळालेली कमाल क्षेत्र शासनाने ठरवलेल्या सध्याच्या अंदाजे दर एकरी. जिराईट कोरडाहू जमीन 4 एकर ते 5 लाखापर्यंत. बागायत सिंचन असलेली जमीन 2 एकर ते 8 लाख पर्यंत. हे असं असतं दर्शक. तर आता तिसरा पॉइंट तुम्हाला मी सांगतो. महाराष्ट्र शेत जमीन महसूल नियम शासकीय गायरान पडीक जमीन वाटप. जी गायरान जमीन असते, पडीक असते,
तीच महाराष्ट्र शासन आपल्याला भूमिहीन शेतकरी आहेत त्यांना ते त्या जमिनी देत असते. शासकीय जमीन किंवा गायरान जमीन भूमिहीन शेतकरी किंवा मजुरांना कसण्यासाठी अधिकृतपणे वाटप करायचे असेल तर कुटुंबाला कमाल 5 एकर कोरडवाहू पेक्षा जास्त दिली जात नाही. वाटप करत असताना संबंधित कुटुंबाचे एकूण क्षेत्र असल्यास आणि मिळालेली जमीन मिळून 5 एकराची मर्यादा ओलांडणार नाही याची काळजी घेतली जाते. थोडक्यात सांगायचं तर दर्शको, कोणत्याही योजनेत भूमिहीन कुटुंबाला स्वावलंबी करण्यासाठी 2 एकर बागायत किंवा 4 ते 5 एकर जिरायत देण्याचा शासनाचा नियम आहे. अतिशय महत्वाची अशी ही आज मी आपल्याला माहिती सांगत आहे. आपल्या महाराष्ट्रात भरपूर असे शेतकरी आहेत ज्यांना जमिनी नाहीत. त्यांच्यात शेती करण्याची धमक असते, पण जमीन नसल्यामुळे ते जमीन करू शकत नाहीत. तर अशी गायराना जमीन असेल, शासकीय जमीन असेल, पडीक जमीन असेल, किमान 5 एकराच्या आत आपल्याला ती जमीन कसायला देते आणि अधिकृतपणे आपल्या कालांतराने ती नावावर सुद्धा करते. तर ही ज्यावेळेस तुम्ही नीट हा व्हिडिओ पाहाल त्यावेळी आपल्या सविस्तर माहिती लक्षात येणार आहे. अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ आहे आणि ऑलरेडी महाराष्ट्र शासनाने आपल्याला काही जमिनी दिल्या असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे हा ज्यावेळी तुम्ही सविस्तर पाहाल त्यावेळीच आपल्या लक्षात येईल. आणि ज्या शेतकऱ्यांनी ज्यांच्या जमिनी नाहीत ते आपल्या जवळच्या तहसीलदार कार्यालयात महसूल विभागात जाऊन याची माहिती सविस्तर तो आपण घेऊ शकताय आणि अशा जमिनीचा आपण लाभ घेऊ शकताय. तर दर्शको, हा आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे मला आपण कमेंट करून सांगा. आणि आपल्याला जर काही शंका येत असेल किंवा काही प्रश्न असतील ते सुद्धा मला कमेंट करून तुम्ही विचारू शकता. या व्हिडिओचा संपूर्ण सविस्तर लेखी असं मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे माहिती, की आपण सविस्तर वाचून घ्यावी. जर आपल्याला काही समजलं नसेल तर मला तुम्ही नक्की विचारू शकताय आणि डिस्क्रिप्शन मध्ये जरूर जा आणि याचा सविस्तर आढावा घ्या. ही जमीन कशी मिळवायची, कसा फायदा होणार आणि ऑलरेडी कोणाकोणाला फायदा होणार आहे ही याची इत्थंभूत सविस्तर माहिती मी या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर दर्शको, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे पण मला तुम्ही नक्की सांगा. येणाऱ्या काळात असेच नवनवीन योजनेविषयी मी व्हिडिओ आपल्या समोर सादर करणार आहे. त्यामुळे आपण जीडी ऑलराऊंडर ह्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर दर्शको, नवीन एका व्हिडिओ सहित परत एकदा भेटू. तुर्तास धन्यवाद. नमस्कार. जय महाराष्ट्र.